शाळेत असताना माझा एक मित्र होता. ते शाळेपासून माझा मित्र होता. नंतर आम्ही कॉलेजला पण एकत्र होतो. आणि त्याचं काय झालं की ते काय आहे, त्याचा काय चेहरा एवढा काय सुंदर आणि एवढा काही हिरो लेवलचा नव्हता. ते बॉलिवूडचे जे काही एक कास्टिंग असते तसं काही नव्हतं त्याचं. तो एकदम साधा सुद्धा एकदम ठेंब्या होता. पण ते काय आहे की ते पिक्चर बघून ते काय त्यांचे ते चाळे म्हणा किंवा काही एक असं त्याची ती ॲक्टिव्हिटी, चाळे बोलू शकते ॲक्टिव्हिटी, हा साहेब असंच समजायला लागला की आता मलाही काहीतरी आता असं वाटायला लागलं की एखाद्या मुलीचं आणि माझं असं प्रेम होईल आणि मग मी काहीतरी स्टोरी बनवेल. म्हणजे बाबा, आपण कॉलेज कॅम्पसमध्ये आहोत आणि तू आता तेवढं मॅच्युअर्ड झाला आहेस. हे सगळं एक बनावटी असतं, हे सगळं खोटारडे असतं. तू आता जा, तुझ्या घरी जा, तुझ्या मम्मीला फक्त एवढंच बोल, आई मी प्रेमात पडलो. आई अशी ते उलटणारी अशी चाटकन देईन ना तुला. चल, हे रिॲक्शन, हे प्रॅक्टिकल आहे बेटा. ते पिक्चर, ते बॉलिवूडचे त्यांचे ते काही ॲक्टिव्हिटी, त्याचा प्रत्यक्ष जीवनात काही संबंध नसतो बेटा. पण तो मित्र ऐकणार म्हणजे तो कसा ऐकणार? मित्र आहे, तो ऐकेल का मित्राचं? त्याला नाही ऐकलं. त्यांनी शेवटी काय करायचं ते करून ठेवलं. झाला, त्या गोष्टीच्या मागे लागला, उठसूट तेच 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 तेच. ठीक आहे, ते शेवटी जे व्हायचं ते झालं. आम्हालाही माहिती होते रिझल्ट असाच निघणार आहे. त्या मुलीने त्याला शेवटी, बाबा तू कोण आहेस, काय आहे, हॅन असं केलं. म्हणजे एकदम अपमानास्पद त्याला वागणूक दिली. सोडलं, म्हणजे धरलं तर नव्हतं, सोडलं. आता हा जो आहे ना कॅरेक्टर, ह्याच्या मनात खूप असं मी मी तर हिरो आहे, मला तर असं म्हणजे डोक्यात त्याच सगळ्या गोष्टी झाल्या. बरं झालं, हे सगळं संपलं. आता हे कॉलेजचं लाईफ पण झालं, कामाला पण लागलो, हे सगळं झालं. आम्ही एके दिवशी ती मुलगी त्याला दिसली, तिच्याबरोबर तिचा नवरा पण होता. आता हा जो माझा मित्र आहे, आता त्या नवऱ्याकडे बघून तो बोलला, अरे यार, ढेकळात पडला तरी दिसायचं नाही, मी काय वाईट होतो. आणि तो म्हणजे असं वागायला लागला की त्या मुलीने त्याला न हे करता ज्याच्यावर लग्न केले ते चुकीचं केले. म्हणजे ती आयुष्यभर दुःखी राहणार, आयुष्यभर सुखी राहणार, आयुष्यभर तिला त्रास होणार, असं त्याची मेंटॅलिटी, सायकोलॉजी झाली. मी बोललो, तसं नाही आहे, तसं बिलकुल नाही आहे. तो ढेकळा जरी पडला असेल किंवा त्याचं काय रूप रंग काय जे काय असेल ते, त्याच्यावर जगात आपल्या खऱ्या जीवनात त्याचा काही संबंध नसतो. तो काय करतोय, त्याने काय अचिव्हमेंट केलेलं आहे, तो किती शिकलेला आहे, तो कुठे काम करतो, तो किती पगार घरात आणतो, तो आपल्या घराला कसा सांभाळू शकतो, ह्या गोष्टी पिक्चरमध्ये दाखवत नाही. कळतं का? पिक्चरमध्ये दाखवत नाही. ते फक्त ते तेवढे ते त्यांचे ते ॲक्टिव्हिटी, मी परत सांगतो, चाळी नाही बघत, ॲक्टिव्हिटी. हा ॲक्टिव्हिटीचा हा भाग ह्याच्या डोक्यामध्ये अजूनही गेला नाही. ठीक आहे, म्हणून समजून घ्या मित्रांनो, ह्या बॉलिवूड आणि ह्या सगळ्यांच्या नादी नका लागू. आपल्या खऱ्या जीवनाला समजून घ्या आणि तसंच वागा, आणि तेच तुमचं खरं जीवन आहे. माझ्या मित्रासारखं विचार करू नका. जाऊन दे, आता तो पण सुखी आहे, त्यालाही 2 पोरं आहेत, त्याचंही सुखी चाललं आहे. आणि आता त्याला पटलं, भले लेट का होईना पटलं. जेवढा समजलं तेव्हा ते सुरुवात. ठीक आहे.